अर्थशास्त्र हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर कणा आहे. तर त्यासाठी दरवर्षी जे काही बजेट आहे ते बजेट 1951 पासून आपल्याकडे ज्या पंचवार्षिक योजना राबवायचं काम सुरू आहे ते आत्तापर्यंत त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल जे आहेत. सुरुवातीची सामाजिक संरचना असेल, आता त्यामध्ये जे बदल आहेत 1991ला ग्लोबल लिबरलायझेशन आणि या टाईपचे जे काही बदल आहेत ते बदलच्या अनुषंगाने आज आपण जर पाहिलं 2014 पासून पुन्हा त्यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात. तर UPSCला नेमकं काय विचारलं जाऊ शकतं, तर UPSC मध्ये जे काही इंडियन इकॉनॉमीमध्ये तुम्हाला जो दिलेला जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं इन्क्लुझिव्ह ग्रोथ जो आपण ज्याला म्हणतो मोदी सरकारच्या काळात आलेली, म्हणजे जनधन योजना असेल, मनरेगा असेल, प्रधानमंत्री आवास योजना असू शकते, डिजिटल इंडिया असेल, स्मार्ट सिटी असेल, याविषयी जे काही बदल आहेत ते बदलाच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. गव्हर्नमेंट जे बजेटिंग आहे त्या बजेटिंगमध्ये कोणत्या घटकाला जास्त वेटेज दिलेलं आहे, त्या अनुषंगाने जे काही उद्दिष्ट असतात, आर्थिक विकास असेल, रोजगार असेल, सामाजिक विषमता आहे, भारताचा जो काही अर्थसंकल्प आहे आपण पाहतो दरवर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये सादर केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं आपलं पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या सुविधामध्ये एनर्जी असेल, रोड्स असेल, रेल्वे असेल, दूरसंचार असेल, यामध्ये उद्योग क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, यात काय बदल झाले त्या अनुषंगाने प्रश्न पेपरला आलेले आहेत. आता जो काही 2025चा जो काही पेपर आहे त्या पेपरमध्ये जर आपण समजा बारकाईने निरीक्षण केलं तर आलेला जो प्रश्न होता तो इकॉनॉमिक रिफॉर्म्स जो आहे ते की जेणेकरून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने उचललेली जी काही धोरणात्मक जे बदल आहेत त्यामध्ये लिबरलायझेशन असू शकतं, प्रायव्हेटायझेशन किंवा ग्लोबलायझेशन जे आहे ते आहेत. याच्या आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने होणारे जे परिणाम आहेत, म्हणजे विदेशी गुंतवणूक वाढ असेल, उद्योगशील वाढ किंवा आर्थिक जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेला अनुसरून त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तो प्रश्न त्यामध्ये विचारला गेलेला होता. तर त्यातला आपण एक जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरच थोडक्यात चर्चा करूया की प्रश्नाला UPSCचे जे काही टॉपर्स विद्यार्थी चे जे काही पेपर पाहिले, म्हणजे त्यांची ज्यावेळेस मुलाखत आपण पाहतो त्यामध्ये त्यांचं जे अनालिसिस आहे त्या अनालिसिसच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे मुद्दे समोर येतात की रायटिंग स्किल सगळ्यात महत्त्वाची असते. रायटिंग स्किल UPSCने क्वेश्चन पेपरमध्ये स्पष्ट शब्दात सूचना केलेली असते की तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर 150 शब्दात किंवा शब्द मर्यादा रखेल असा स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश असतो. त्या अनुषंगाने MPSCला सुद्धा तोच फॉर्म्युला लागू झालेला आहे. 19 एप्रिलला जे काही तुम्ही परीक्षा देणार आहे त्या परीक्षेला सुद्धा याच धर्तीवर जर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर जर लिहिलं तर तुम्हाला चांगले दर्जेदार मार्क्स त्यामध्ये मिळू शकतात. प्रश्न मराठीत तुम्हाला सांगतो. जागतिक स्तरावर मुक्त व्यापार बहुपक्षीयता कमी होत असून संरक्षणवाद प्रादेशिक जो वाद आहे तो वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताचा आर्थिक विकास कसा साध्य करता येईल अशा पद्धतीचा तो प्रश्न UPSCने विचारलेला होता. मग त्याच्यामध्ये उत्तरात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुमची प्रस्तावना खूप चांगली असली पाहिजे. अलीकडील काळात आपण जर पाहिलं तर जागतिक व्यापार अवस्थेमध्ये मुक्त व्यापाराऐवजी संरक्षणवाद, प्रादेशिक व्यापार गटाचा जो काही वाढता प्रभाव आहे तो प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. विकसनशील देशांसमोर निर्यात, गुंतवणूक, पुरवठा साखळीची संबंधित जी आव्हाने आहेत ती निर्माण होताना पाहायला मिळतात. भारताने बदलत्या परिस्थितीत योग्य आर्थिक धोरणं जे आहेत ते धोरणं स्वीकारणे आवश्यक आहे. हा प्रस्तावनेमध्ये मुद्दा लिहिणं गरजेचं असतं. विश्लेषण लिहिताना उत्पादन वाढ, औद्योगिकरण, मेक इन इंडिया, PLI जे योजना आहेत त्या योजनांद्वारे उत्पादन वाढवणं, नवीन व्यापार भागीदारी, उदाहरणार्थ आपल्या भारताचा असणारा SAARC परिषद असेल, दक्षिण लॅटिन देश असतील, आफ्रिकन कंट्रीजचे, त्याचप्रमाणे इंडो पॅसिफिक जे देश आहेत त्या देशांबरोबर द्विपक्षीय व्यापारामध्ये आपल्याला वाढवणे, पायाभूत ज्या सुविधा आहेत त्यामध्ये लॉजिस्टिक सुधारणा, बंदरे, रस्ते, त्याचप्रमाणे डिजिटल ज्या सेवा सुविधा आहेत त्या सेवा सुविधांमध्ये पारदर्शकता निर्माण करण्याच्या दृष्टीने पावलं उचलणं गरजेचं आहे. MSME असेल किंवा कृषी किंवा सेवा क्षेत्र असेल, अंतर्गत कृषी क्षेत्राची जी वाढती बेरोजगारी आहे त्याचप्रमाणे रोजगारक्षम जो उत्पादन कशा प्रकारे आपल्याला निर्माण करता येईल या गोष्टीकडे जास्त भर देणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे निष्कर्षामध्ये तुम्हाला जागतिक संरक्षणवादाच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत आर्थिक बळकटी, द्विपक्षीय व्यापार, तंत्रज्ञान आधारित विकास या गोष्टीला भारत सरकारने प्राधान्य देणं गरजेचं आहे. इतकेच मुद्दे त्यामध्ये असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला दर्जेदार मार्क्स मिळू शकतात. मला खूप नॉलेज आहे, मी अर्थशास्त्राबद्दल खूप चांगले मुद्दे त्यामध्ये टाकू शकतो, तर ते गोष्टी महत्त्वाच्या नाही. 150 शब्दाच्या आतच तुमचं उत्तर आलं पाहिजे, तरच तुम्हाला दर्जेदार मार्क्स मिळू शकतात. धन्यवाद.